आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं तरुणांच्या मधला हा उत्साह खरोखर स्वयंस्फूर्त असा हा उत्साह आहे. रॅली काढली म्हणून मला ज्यावेळेस समजलं, मी चौकशी केली, त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की या रॅलीसाठी मोटरसायकलमध्ये पेट्रोल सुद्धा कोणी मोठ्या माणसाने टाकलेलं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या तरुणांनी स्वतःच्या खिशातलं पेट्रोल पैशाचं पेट्रोल टाकून ही रॅली काढलेली आहे. या केकसाठी सुद्धा कुणी मोठ्या माणसांनी पैसे दिलेले नाही. तरी सुद्धा वर्गणी गोळा करून स्वयंस्फूर्तीनं हा प्रेमाचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी घडवून आणला. तरुणांच्या मध्ये किती जागृती झाली आहे हे यातून दिसून येतं. आपला भविष्य काळ हा आपण ठरवायचा आहे आणि भविष्य काळ उज्ज्वल व्हावा ही तुमची अपेक्षा आहे. तुमचा भविष्य काळ उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. बच्चूदादा इथं मी आहे, बच्चूदादा आहेत, नरेंद्र पाटील आहेत, बाबा आहेत, आम्ही सगळीजण मंडळी आहोत. आता मी नावं न घेतलेली अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. या तालुक्यातल्या तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणानं उभा आहोत. आज मला या ठिकाणी पाहायला मिळतंय ही तिसरी पिढी आज या ठिकाणी एकत्रित जमलेली पाहायला मिळते. सकाळपासून अनेक जुने कार्यकर्ते येऊन भेटून गेले, मधली पिढी येऊन भेटून गेली आणि आता तिसरी धाकटी पिढी सुद्धा आता येऊन भेटून गेली. मला खरोखर आनंद वाटतोय की ही जागृती 30 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने झाली होती, या तालुक्यात जो उठाव झाला होता त्याच पद्धतीनं आज पुन्हा उठाव दिसून येतोय. तुम्हा सर्व मुलांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तुमच्या या शुभेच्छा भविष्य काळात आमच्या पाठीमागं उभा राहिल्या मी माझं भाग्य समजतो आणि निश्चितपणानं तुमच्या विश्वासाला आम्ही पात्र राहू असं मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो. आणि पुढच्या याच्यात तुम्हीच आता कार्यकर्ते असणार. तुमच्यातूनच नेते निर्माण होणार आहे. हे आमचं भंपक सैन्य नाही, हे शिस्तबद्ध आणि अत्यंत संयमानं समाजात काम करणारं हे आमचं सैन्य आता नवीन निर्माण होतंय. हे पाहून मला खरंच आनंद होतोय. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो, अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो. मला शुभेच्छा दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.